अगं मांजर आहे, दचकतीस कशाला? कळतंय मला, पण अचानक आवाज आला ना रम्या की दचकायला होतं. आणि तू सुद्धा दचकलीच ना. हा ठीक आहे, चल 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 आता लवकर. मग काय? काय कशी वेंधळी आहेस ग तू रम्या? अगं काव्य आहे नाही, काव्याचा फोटो दिसतोय बघ बघ. हे बघ अगं काय? हा काही म्हणजे सगळे पुरावे इथेच आहेत. नक्कीच तू ती बॅग बघ बरं. हो बघ त्याच्यात काय काय आहे. रम्या ते कपडे राहू देत, तिकडे तिकडे बघ अजून फोटो दिसतात, घे बरं. बापरे आई, आई हे बघ, हे बघ आई, हे घे. अजून आहे वहिनी. काय थांब बोल. काय काय सुरू आहे? गाणी ऐकतीये. आज दुपारी जेवणात काय बनवायचंय? काहीही नको. का? आपण ना बाहेरून काहीतरी ऑर्डर करूया. तुला चायनीज आवडतं ना, आपण चायनीज मागवूया. अगं कारण आपण दोघीच होत आज घरी, विक्रम पण ऑफिसमध्ये गेलेत. आपण चायनीज खाता खाता एक नवीन मराठी वेब सिरीज आलीये, ती बघूया. चालेल? चालेल चालेल चालेल. मग मी एक काम करते, माझे काही काम आहेत ते आवरून घेते, मग बघूया आपण वेब सिरीज. पटकन संपव तुझी कामं, जा. मी काय म्हणते, आपले बाकीचे कुठपर्यंत पोहोचलेत? एव्हा ना 3 तास तर झालेत, म्हणजे बँगलोर एअरपोर्टवर पोहोचले असतील. हा मी फोन करून विचारते. तू कामं संपव ग लवकर, जा. हाय बोल. काय रे ए लबाडा, काय? बाहेर गेला तर लगेच आईला विसरलात ना? काही कळवलं नाहीये ते? कसा झाला प्रवास? काहीतरी कळवावं जरा आईला. फ्लाईट मध्ये काही खाल्लेत का? आणि हो, तुमच्या त्या सोशल मीडियावर मी नाही आहे, त्यामुळे तुमचे जे काही फोटोज असतील ते आपल्या डॅशिंग देशमुख ग्रुपवर पाठवा. आणि एअरपोर्टवर काढलेच असतील ना फोटो, पाठवा ना मला फोटोज. हे बरं मला सांग, बायको बरोबर फ्लाईट मध्ये बसून असं आभाळ बघायला कसं वाटलं? ऐक ना, जरा जमिनीवर येतेस का प्लीज? एक लोचा झालाय. त्यांचा तो प्लॅन कॅन्सल झालाय, ते सगळे आत्ता इथे येत आहेत. अरे देवा, तू बॅगा खालीच राहिला ना. जा घेऊन ये. फ्लाईट का फ्लिकर होतो? हाय लवकर घाई कर, ते कधी येतील इथे? हो ग. जीवा, आलो 2 मिनिटं